प्रो लीगची फायनल आपण दिल्लीमध्ये घेऊ, पण दुसरा मार्ग जो दिल्लीला जायचा आहे तो पक्षप्रमुख शिंदेसाहेबांच्या हातात आहे, एवढीच चर्चा झाली. पण दुसरा मार्ग शोधला जातोय तुमच्यासाठी. आणि किंबहुना मला असं वाटतं की सगळ्यांकडून पण ही डिमांड आहे की जे हुकलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं तुमचं काम चालू आहे या क्षेत्रामध्ये, कुठेतरी राज्यसभा मिळायला हरकत नाही आहे. शेवटी निर्णय साहेबांचा निर्णय. पण मला एक सांगा की तुम्ही तसं ठाकरेंवर बोलत नाही, पण ज्या अर्थी जे काही इक्वेशन्स बदलले किंवा तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, पक्ष सोडावा लागला, त्यावेळेची नेमकी काय भावना होती, का ती भूमिका घेतली गेली, आणि इथं आल्यानंतर तरी त्या गोष्टीचं चीज व्हावं असं वाटतं का, की जे हुकलेलं आहे त्याचं? मला वाटतं आदरणीय शिंदेसाहेबांच्याकडे प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या स्टुडिओमध्ये मला बोलवलेलं होतं आणि मी इथंही बाईट दिली होती की माझी तक्रार कुणाविषयी नाही, उद्धव साहेबांच्या विषयी नाही, राऊत साहेबांच्या विषयी नाही, तक्रार नाही. पण आज एक मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, म्हणजे माझ्या पाठीमागं घरात कोण आमदार खासदार नव्हतं किंवा माझं पाठीमागं साखर कारखाना आहे किंवा असं काही कुठलीही गोष्ट नसतं. एक मी महाराष्ट्र केसरी 2 वेळा होऊन जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यात नाही तर देशातमध्ये केलं, आणि ह्या अनेक काही गोष्टी होती की त्या ह्याच्यावर मी लोकसभेची उमेदवारी केलेली होती. आणि आज आपण मग लोकांच्या अपेक्षा वाढल्या माझ्याकडून, जे आता आज मी बऱ्यापैकी शेतकरी वर्गाचे असतील, मध्ये आम्ही सिंदूर यात्रा काढली, किंवा आज मला वाटतं की शिंदेसाहेबांच्या आणि सर्व आमचे उद्योगमंत्री असतील, पर्यटन मंत्री, समाज कल्याण मंत्री, या अशा सर्व खात्यांच्या मार्फत जवळजवळ मी 5 महिन्यामध्ये 60 कोटीचा निधी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये नेलेला आहे. वा. आता परवाच त्याची घोषणाही झाली, साहेबांनी 5 कोटी रुपयाची पलूस नगर पंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी मला दिली. म्हणजे असे जो 60 ते 65 कोटी रुपये मी आज 4 ते 5 महिन्यामध्ये मी तिथं आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विकासासाठी नेलेले आहेत. ह्या ज्या अपेक्षा वाढल्या लोकांच्याकडून, आणि मला जे काम करावं लागणार आहे ते आपण केलं पाहिजे. आपण प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही की आपण सत्तेमध्ये नाही आणि आपल्याला हे करता येत नाही. शिक्षित लोकांना समजू शकतं हे, पण गावाकडल्या लोकांनाही लक्षात येत नाही. त्यांना वाटतं की ह्याला कामच करायचं नाही. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी शिंदेसाहेबांकडं माझे संबंध सुरू 2015-16 होते, आणि खरं उदय सामंत साहेबांचे तर मी 2007 सालापासून, म्हणजे 2007 साली मी जिल्हा परिषदेला निवडून आलेलो होतो, आणि ते उदय साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते युवकचे. बरं. त्यांनी जास्त प्रयत्न करून मला साहेबांच्या जवळ नेलं आणि इकडे प्रवेश करून घेतला. पण आता राज्यसभेमध्ये कधी प्रवेश होईल याकडे देखील अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुमचं देत आहात. आता निवडणुकाही जिल्हा परिषद आणि ह्या होऊ घातलेल्या आहेत, तर कोण आपल्याकडून कोणाला बळ देत आहे यावेळी? आता जे आमचे पक्षाचे जे उमेदवार आहेत जिल्ह्यामध्ये, पक्षाचे असतील किंवा महायुतीचे जे आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्या उमेदवारांसाठी प्रचार करणं, किंवा आता माझ्या तालुक्यामध्ये खानापूर आटपाडीमध्ये जवळजवळ 3 एक नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक लागलेली आहेत, आणि जिल्ह्यामध्ये अनेक लागलेले आहेत की ज्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील आणि महायुतीचे उमेदवार असतील,